नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर 15 तारखेला अर्थात रविवारी आहे पापमोचिनी एकादशी. याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, त्यामुळे शेवटपर्यंत बघा. आणि आपण जर चॅनलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. चला तर माझ्या व्हिडिओला सुरुवात करा. बघा, असं म्हटलं जातं की पृथ्वीवरील सर्वात उच्च कोटीचं व्रत जे असेल ते एकादशी व्रत हे असतं. प्रत्येक एकादशी ही भगवान श्री विष्णूंना समर्पित असते. या दिवशी आपण भगवान विष्णूंची विशेष सेवा आणि उपासनाही करत असतो. प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे वेगवेगळं आहे. तर या दिवशी आहे 15 तारखेला आहे पापमोचनी एकादशी. खूप महत्त्वपूर्ण ही एकादशी आहे. या दिवशी कोणत्या सेवा करायच्या आहेत तर बघा, ज्यांना प्रखर पितृदोष आहे त्यांनी या दिवशी संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचं पारायण हे आवर्जून करायला पाहिजे. हे पारायण आपण प्रत्येक एकादशीला करायला पाहिजे, पण ही एकादशी विशेष असल्यामुळे या दिवशी आपण संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचं पारायण अवश्य करावं. त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी अभिषेकाला देखील महत्त्व असतं. आपल्याकडे जर बाळकृष्णाची किंवा विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तर त्या मूर्तीला आपण अभिषेक या दिवशी पंचामृताने पाण्याने आवर्जून करायला पाहिजे. त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जेवढा जास्त शक्य होईल तेवढा जास्त जप आपण या दिवशी आवर्जून करावा. या दिवशी दोनही वेळ सकाळी आणि संध्याकाळी तुळशीची पूजा करावी, पण तुळशीला स्पर्श करू नये आणि मंजुळा देखील तोडू नये. आपण या दिवशी भगवान श्री विष्णूंना 1008 108 मंजुळा या दिवशी आवर्जून अर्पण करू शकतो. 1008 मंजुळा आपण श्री विष्णू सहस्त्र नामावली जे आहे ते एक नाम म्हणून एक मंजुळा आपण या दिवशी भगवान श्री विष्णूंना अर्पण केला तर त्याचंही खूप अनंत कोटीचं पुण्य हे आपल्याला नक्कीच मिळत असतं. पण मंजुळा आपल्याला एकादशीच्या दिवशी अर्पण करायचे असतील तर त्या आपण आदल्या दिवशी तोडून ठेवल्या तर चांगलं, कारण एकादशीच्या दिवशी तुळस तोडू नये. तुळशीची या दिवशी पूजा केली जाते, या दिवशी तुळस तोडू नये. आणि स्पेशली स्त्रियांनी तर कधीही तुळशीची पाणी किंवा तुळशीच्या मंजुळा तोडत नसतात असं म्हणतात. त्यानंतर श्री विष्णू सहस्त्रनाम आहे, त्या विष्णू सहस्त्रनामाचं पठण देखील आपण या दिवशी जास्तीत जास्त करू शकता. अर्थात काय बघा, काही विशेष दिवशी केलेल्या सेवा त्यांचं आपल्याला फळही काही विशेष हे भेटत असतं. रोज आपण सेवा करतो, उपाय करतो, उपासना करतो, पण अशा काही विशेष कालावधीमध्ये किंवा अशा काही विशेष दिवशी आपण ज्या सेवा करतो त्याचं फळ आपल्याला कित्येक पटीनं मिळत असतं. त्यामुळे एकादशी भगवान श्री विष्णूंना समर्पित असल्यामुळे त्या दिवशी भगवान श्री विष्णूंची आपल्याला जेवढी जास्त शक्य होईल तेवढी जास्त सेवा करण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करावा. त्याबरोबर विष्णू सहस्त्रनाम जे आहे तर ते विष्णू सहस्त्रनामाचं पठण देखील आपण या दिवशी 11 वेळा किंवा 21 वेळा, ज्यांना शक्य आहे त्यांनी 21 वेळा 51 वेळा जेवढं जास्त आपल्याकडून शक्य होईल तेवढं जास्त सेवा या दिवशी करण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करायला पाहिजे. त्याचबरोबर पांडुरंगाचा मंत्र आहे श्रीवत्सम धारेन वक्षे मुक्ता महाराष्ट्राक्षरम, या मंत्राचा देखील आपण शक्य तेवढ्या जास्तीत जास्त वेळेस जप या दिवशी आवर्जून करावा. आपल्याला शक्य असेल तर या दिवशी दान पुण्य आवर्जून करावं. तर या व्हिडिओमध्ये फक्त एवढीच पण अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला आपल्यासोबत शेअर करायची होती. या दिवशी आपल्याकडून जेवढ्या जास्त सेवा होतील तेवढ्या जास्त सेवा करण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करावा. आणि महत्त्वपूर्ण सेवा जी मी तुम्हाला अगोदरही सांगितली आहे ती म्हणजे संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचं पठण करणे. ज्यांना शक्य आहे त्यांनी या दिवशी आवर्जून या ग्रंथाचं नक्कीच पठण करावं. आपल्याला कितीही प्रखर पितृदोष असतील किंवा कितीही प्रखर लक्षणे असतील पितृदोषाचे तर त्या पितृदोषावर रामबाण इलाज म्हणजे संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचं एकादशीच्या दिवशी पारायण करणे. तर आपल्याला जेवढ्या जास्त शक्य होतील तेवढ्या जास्त सेवा आपण या दिवशी नक्कीच करण्याचा प्रयत्न करा. अर्थातच आपल्याला खूप चांगलाच अनुभव हा नक्कीच येईल. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.